नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल चवीची लज्जतदार मिठाई. ही मिठाई 2 पदार्थापासून बनवणार आहोत. अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे. त्यासाठी आपण प्रथम पाव किलो खवा घेतलेला आहे. या खव्याला मंद आचेवर थोडं गरम करून घ्यायचं आहे. खाली चिटकू नये म्हणून मंद आचेवर गरम करायचं आहे आणि त्याला सारखं हलवत राहायचं आहे. त्याच्या गुठळ्या सगळ्या विरघळल्या पाहिजेत. त्याला आता तूप सुटत आहे आणि सर्व गाठी विरघळल्या आहेत. खवा एकदम मऊसूत झाला आहे. हा खवा आपल्या मिठाईसाठी एकदम परफेक्ट कसा झाला हे ओळखण्यासाठी पण त्याला 8 ते 10 मिनिट परतून घ्यायचे आहे मंद आचेवर. हा झाला का नाही पाण्यासाठी आपण छोटासा गोळा करून हातात करून घ्यायचं. हाताला अजिबात चिकटत नसेल तर तो मिठाईसाठी परफेक्ट झाला आहे. आता हा खवा थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं. गरम खव्यात साखर घालायची नाही, नाहीतर खवा वितळतो, पातळ होते आणि मिठाई आपली चांगली होत नाही. त्यासाठी आपण 10 मिनिट खवा थंड झाला की त्यात 1 वाटी पिठी साखर घातली आहे. थोडी वेलची पूड टाकायची आहे आणि याला आता आपण मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. खवा आपल्याला ज्या भांड्यात लावायचे त्याला थोडे आपण तूप लावून घ्यायचे आहे आणि मी प्लेटमध्ये घेतले आहे, त्याला तूप लावले आहे. त्यात आता हे मिठाई घालत आहे. त्याच्यावरून काजू बदामाची काप घालून घ्यायची. तुमच्याकडे दुसरे कुठली पिस्ता वगैरे काय असेल तर ते तुम्ही घालू शकता. ही आपली मिठाई एकदम चविष्ट आणि लज्जतदार होते. अगदी झटपट 10 मिनिटात होते. हे घातल्यानंतर त्याला 10 मिनिट सेट होण्यासाठी ठेवायचं. 10 मिनिटानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता आमचा मिठाई सेट झाली आहे. त्याच्या मी वड्या करून घेत आहे. ही मिठाई तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. कमी वेळेत एकदम झटपट आणि चविष्ट मिठाई घरच्या घरी बनते. हॉटेलसारखी मिठाई आपल्या घरी बनवायचं आहे. तुम्हाला जर माझी मिठाई आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेप तुम्हाला तुमच्या आवडीनुसार द्यायचे आहे. मी चौकोनी शेपमध्ये कट करत आहे मिठाई. तुम्हाला पाहिजे तर त्या आकारात तुम्ही कट करू शकता. समजा तुमची मिठाई पातळ झाली तर 10 मिनिटासाठी फ्रीजरमध्ये ठेवायची आहे. हे पहा किती छान जाड आणि एकदम छान वड्या बनल्या आहेत. मऊसूत आणि एकदम चविष्ट अस्सल खव्यापासून मिठाई बनली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याची जाडी पण किती छान झाली आहे आणि आकार किती छान आला आहे. झटपट 10 मिनिटात आपली मिठाई रेडी झाली आहे. हे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम चविष्ट मऊसूत आणि छान मिठाई झाली आहे.